नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष कदम आणि मित्रांनो आत्ता तुम्ही मागं बघू शकता पूर्ण असं जंगलासारखं दिसतंय. तर आज आपण निघालो आहे कोयनेच्या बॅकवॉटरला. आता आपण कोयनेकडे म्हणजे पाटणकडनं निघालो, सातारला म्हणजे बामनोली साईडने निघालो आहे. आणि आता बॅकवॉटरचे पाणी किती कमी झाले ते आपण पाहणार आहे. आणि बॅकवॉटरचे पाणी कमी झाल्यानंतर ते जे जुने गाव होते ना, म्हणजे गाव तिथे होते, आता त्यांचे अवशेष राहिलेले आहेत. मग ते अवशेष आपल्याला पाहण्यासाठी मिळतात की नाहीत मिळतात त्यात आपण जाऊन पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पण या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमचं तिथं गाव पण असेल तरी पण तुम्हाला आता तुमच्या गावाची काय तिथे स्थिती आहे ते पण दिसेल. तर चला मित्रांनो, आता आम्ही डायरेक्ट बॅकवॉटरला जाणार आहे आणि तिथून तुम्हाला पुढे कसं कसं काय काय म्हणजे जे बघायला मिळणार आहे ते सर्व दाखवतो. आत्ता आपण बामनोली या साईडला आहे आणि बामनोलीपासून थोड्या अंतरावर एक दत्त महाराजांचा मठ आहे, त्याला शेंबडी मठ असंही म्हणतात. तेथूनच थोड्या अंतरावर आपल्याला त्रिवेणी संगम पाहण्यासाठी मिळतो आणि त्याच त्रिवेणी संगमाच्या इथे आपल्याला बाकीचे जे मंदिर आहेत तसेच त्याच्यात जरा अजून पुढे गेल्यानंतर जे गावाचे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी मिळणार आहेत. तर चला मित्रांनो, आधी ते पाहूया आणि नंतर माघारी बामनोली या गावात येऊया. तर मित्रांनो हे बघू शकता वर गाडी लावल्या आणि आता आम्ही कोयनेचं जे बॅकवॉटर ट्रॅक नाही त्याच्या मागच्या साईडला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता ही सर्व जी दिसत आहेत ती पूर्वीच्या गावांची अवशेष आहेत. तर चला आता आपण आज जाऊया, बघूया आता काय काय पाहायला मिळतं आहे. त्या साईडला पण आहेत आणि या साईडला पण आहेत, भरपूर प्रमाणात दगड आहेत. मला वाटते तिथं पण काहीतरी आहे, ते समाधी काहीतरी आहे, समाधी काहीतरी दिसलेलं दिसतंय. तर चला आता खाली जाऊया आणि पाहूया काय काय पाहायला मिळते. मित्रांनो आता बघा आम्ही खाली आलेलो आहे आणि आलेला आम्हाला एक मंदिर आता सापडलेलं आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता हे मंदिर आहे. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर आहे कशावरून, तर तुम्हाला मी दाखवतो. तर इथं तुम्ही आला ना तर हे बघू शकता त्याच्यावर ही पिंड आहे, ही बघू शकता ही पिंड आहे, जवळून तुम्हाला दाखवतो. आणि ह्या पिंडीच्या समोर हे असं हे दिसतंय, मंदिराचं स्ट्रक्चर दिसतंय. हे खाली तुम्ही बघू शकता हे दगडं पण आहेत त्याच्यामध्ये एकदम एका सारखे लेवलला आहेत. आणि हे बघू शकता ही डिझाईन बघा तुम्ही कशी याच्यावर. पण आता इथे आत तर काय दिसणं झालं म्हणजे कोणतेही मोठी पिंड हे वगैरे काही नाही. हे बघा हे सगळं असं आहे. तर हे आत्ता आपण हे बघू शकता कोयनेचं हे सर्व बॅकवॉटर आहे आणि बॅकवॉटर कमी झाल्यानंतर ना हे आता आपल्याला इथं गोष्टी पाहायला मिळत आहेत. तर अजून काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते तुम्हाला मी आता दाखवतो. मित्रांनो आत्ता आम्ही हे केलं, ती मंदिर पाहिलं आणि आता शोधतो इथं काय काय आम्हाला पाहायला मिळतं आहे का, गावांचे काय काय औषध आहे. आता एवढे दगड आहेत म्हणजे ते सर्व म्हणजे गावच असणार आहे. आणि इथे एक आत्ता आम्हाला एक दगड सापडला आहे. आता यो शिलालेखासारखा दगड आता हे दिसतोय आणि हे बघू शकता याच्यावर असं बारीक नक्षीकाम झालेलं आहे का. म्हणजे आपल्याला असं ते जुन्या मंदिराच्या बाहेर कसं ते हे दिसते सर्व शिलालेखासारखे दगड तसे हे सर्व दिसतात. आता मी काय कुठला इतिहास अभ्यासक नाही, त्यामुळे जर कोण माझा व्हिडिओ पाहत असेल तरी मला कमेंट करून नक्की सांगा की कशा प्रकारचा हा दगड आहे. तर चला पुढे पाहूया अजून काय पाहायला मिळते ते.
मित्रांनो, तुम्हाला आता या कॅमेऱ्यामधून ते दिसते का नाही मला माहीत नाही, पण हे जे दगडे लावले आहेत म्हणजे आपली टप्प्याटप्प्याची शेती आपण कसं डोंगरात करतो ती तशी शेती ते जे पहिले लोक इथं राहत असणार त्यांची ती शेती असणार. पण ही बघा आता पूर्ण त्याच्यावर गाळ आला आहे आणि ते सर्व आता हळूहळू ते सर्व संपलेलं आहे. म्हणजे आता खाली पण ती शेती असणार त्यांची आणि ती गाळात आता पूर्ण ते होणार. आता काही अजून वर्षानंतर पूर्णपणे दगडं पण दिसायची बंद होणार आणि हे सर्व गाळाच्या खाली जाणार आहे. हे बघू शकता असे हे दृश्य आहे. तुम्हाला दिसत आहे ना, ती या गावकऱ्यांची जमीन असणार आहे. कारण तुम्ही बघू शकता टप्प्याटप्प्याची जमीन आहे आणि पूर्ण अशी आपल्या सोपी जमीन असल्यावर असे वाटते. आता गाळामुळे ती पूर्ण त्याच्यावर थर साचलेला आहे आणि असे टप्पे करत 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 असं खालीपर्यंत आहे. म्हणजे हे सर्व जमीन पहिली आहे, पूर्ण असा पट्टा आहे, तिकडच्या साईडनं जमीन आहे आणि आपण ती माशी मंदिरे बघितले ते पलीकडच्या साईडला आहे. म्हणजे कदाचित तिकडे गाव असणार आणि इकडे त्यांची शेती असेल, असं असू शकतं. जर तुमच्यातल्या कोणाला माहित असेल ही जागा दाखवतो आपण बांबूच्या पूर्ण पूर्ण ते शेवटच्या टोक आहे का नाही त्या गावा पण झालेल्या आहेत आपण आणि इथे सर्व गोष्टी पाहण्यासाठी मिळत आहेत. मग कमेंट करून मला नक्की सांगा हे कोणतं गाव होतं ते, कारण मला तर अजूनपर्यंत काही त्याची माहिती मिळाली नाही हे कोणतं गाव आहे. तर माहिती मिळाली तर मी कमेंटमध्ये नक्कीच ते टाकून ठेवेन. तर चला आता हळूहळू पुढे जाऊया, पाहूया असं काय ते. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आता आपण निघालो आहे त्रिवेणी संगमाकडे. जे दत्त महाराजांचं मठ आहे ना त्याच्या थोड्याच अंतरावर ती ठिकाण आपल्याला पाहण्यासाठी मिळते आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वयंभू महादेवाचे एक मंदिर पाहण्यासाठी मिळते. परंतु महादेवाचे मंदिर पाहत असताना आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे जे मंदिराचे अवशेष असतात ते पण तिथे आता आपल्याला सापडले आहेत. तर चला आता आपण ते पाहूया. आता तुम्ही हे दृश्य बघू शकता, किती सर्व गोष्टी इथं हे दिसत आहेत काय पॉटरच्या. आणि आता हे सर्व आम्ही आता इकडे सर्व पाहत असताना आता मला एक गोष्ट इथे दिसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हे नंदी महाराज, इथं पिंड, इथं गणपती आहे आणि ही कोणती मूर्ती आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे पण 2 मूर्ती आहेत पण त्या म्हणजे जरा तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. तर हे बघू शकता हे अशा प्रकारे कोयनेचं वॉटर कमी झाल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे गावांचे अवशेष असतील किंवा मंदिरे असतील, जे मूर्ती असतील त्या सर्व आता इथे दिसायला सुरुवात झालेली आहे. गोष्टींचा आता आपण शोध घेत आहे. तर शोध घेताना आता तुम्हाला मी ते गणपतीचे ते सर्व बारके बारके जे मूर्ती होत्या ते दाखवल्या आणि तेच पाहत असताना आम्हाला इकडे अजून एक दृश्य दिसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण इथे संपूर्ण असे इथे भरपूर प्रमाणात मूर्त्या आढळल्या आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही थोडा वाऱ्याचा आवाज जास्त आहे त्याच्यामुळे माझा आवाज कधी कधी कट होत असेल. सर्व जुन्या काळातील ही सर्व मूर्ती आहेत. ही बघा पिंड आहे आणि ही सर्व जुनी आहेत बघू शकता. म्हणजे या कोयनेच्या पात्रात ते ज्या गोष्टी दडलेल्या आहेत ते आता आपल्याला पाणी पिल्यानंतर तर काही गोष्टी अशा असतील की त्या गाळाखाली पण आता दडले गेल्या असतील. त्या फक्त वरच्या राहिलेल्या आहेत त्या फक्त आपल्याला दिसत आहेत.
मित्रांनो, आता बॅकवॉटरचं जेव्हा आपण हे करतोय ना, तर तिथं समोर तुम्हाला दिसतंय का बघा, ते पाण्याच्या पलीकडे बघा झेंड्यासारखं दिसतंय बघा, तिथे माझं बोटचं तिथं तिथे एक स्वयंभू शिव मंदिर आहे. स्वयंभू शिव मंदिर आहे आणि ते पाण्याच्या पलीकडे जायचे. जर तसं जर तुम्ही इथं आला नाही, तिथे एक बोट आहे. तिथं ते बोटवाले सोडतात पलीकडे, त्यांना काय असेल त्यांचे काय पैसे ते द्यायचे आणि ते पलीकडे त्या मंदिरापर्यंत आपल्याला घेऊन जातात. तर आता आम्ही बघू, आता ठरवतोय जायचं. तर नाही झालं तर मग काय आम्ही तिकडे जाणारच नाही. अलीकडचे जेवढं काय काय असेल ते पाहणार आहे, पलीकडे जायचा विचार करणार नाही. मित्रांनो, हे बघू शकता, अजून एक इथे आपल्याला एक हे मंदिर सापडलेलं आहे आणि इथे आता आपण पाहण्यासाठी आलो आहे. इथपर्यंत गाडी पण येत्या, त्याच्यामुळे आम्ही गाडीवरून आलो. तर हे बघू शकता, हे सर्व जुने अवशेष आहेत. म्हणजे आता हे पाणी कमी झाल्यामुळे आता हे दिसून येते. जर पाणी एकदा वाढलं की हे सर्व बघा पाण्याखालीच जाणार आहे. तर खूप अशा गोष्टी आत्ता मला आतापर्यंत पाहण्यासाठी मिळालेल्या आहेत. म्हणजे कोयना बॅकवॉटर, म्हणजे आता आम्ही एका साईडलाच एवढं फिरतोय तर एवढं आम्हाला गोष्टी होतात. पलीकडच्या साईडला तर अजून कुठले वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात आणि जमिनीखाली अजून गेले किती असतील, म्हणजे गाळाखाली त्या वेगळ्याच असतील. तर चला अजून पुढे जाऊया, काय काय पाहायला मिळतं. आता बामनोली गावात आता आम्ही जाणार आहे. बामनोलीची इथे पण एक आहे, तिथे गेल्यानंतर काय होतं. आत्ता आपण जेवढ्या गोष्टी पाहिल्या त्या दत्त मंदिर मठ आहे ना, तेथून ते त्रिवेणी संगम आणि त्याच्या पुढील ज्या जागा आहे तेवढ्या अंतरावरच्या या सर्व गोष्टी आत्तापर्यंत पाहिल्या. आता आपण जाणार आहे बामनोली गावात. आता जे पूर्वीचे बामनोली गाव आहे ना, ते आता आपण पाहणार आहे. कारण पाणी एवढे कमी झाले की ते पूर्वीचे जे बामनोली गाव आहे ते पण आता आपल्याला तिथे दिसू लागले आहे. परंतु मित्रांनो, हे पूर्णपणे दिसणार नाहीत, फक्त त्याचे अवशेष आता दिसणार आहे. तर चला आता आपण तिथे जाऊया. तर मित्रांनो, आत्ता जस्ट बामनोली गाव आहे ना, त्या गावात आपण आलेलो आहे. आणि जे जुने बामनोलीचे जे गावाचे अवशेष आहेत ना, ते आत्ता आपण इथे हे बघा, हे पाहत आहे. हे सर्व जे दिसत आहे ना, हे सर्व ते गावचे अवशेष हे आहेत. आणि तिकडे आता आपण जाणार आहे. तिकडे मंदिर आहे त्या साईडला, तर ते आता आपण पाहायला जाऊया. आता हळूहळू आता मी इथून वाट काढत खाली निघालेलं आहे. आता इथे जर तुम्हाला यायचं तर कसं यायचं, जे आपले बामनोलीचे बोटिंगचं आहे ना ते ऑफिस, तेथून सरळ रस्ता आहे. इथून टू व्हीलर पण येते, फोर व्हीलर पण येते. पण तुमची फोर व्हीलर म्हणजे चांगली असेल, म्हणजे SUV असेल तर येऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही. आणि इथून वर लावले की तिथून चालत चालत आता आपल्याला इकडे आज जायचे आहे. तर चला आता आज जाऊया, काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते बघूया. मित्रांनो, हे बघू शकता, हे मला वाटतं मंदिराचे अवशेष असू शकतात. कारण आत हे बघा, तिथे नंदी महाराजांचं हे दिसतंय आणि हे सर्व जुन्या बांधकाम आहे. म्हणजे जुने म्हणजे पूर्वीचे खूप जुने हे मंदिर असणार आहे. कारण तुम्ही हे बघू शकता, हे दगड कसे आहेत बघा, किती जुने सर्व हे दगड आहेत. आणि अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता ह्या गावातून कोण पहिले असेल तर तुम्ही नक्कीच सांगा की हे काय आहे, म्हणजे मंदिर आहे की वाडा. पण माझ्या अनुमानाने जरी ते नंदी महाराजांचं जर हे असेल तर हे महादेव मंदिर असू शकते. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे आत पुजल्यासारखे पण देव आहेत इथे, हे बघू शकता. आता हे पाणी तुम्ही बघू शकता, हे बॅकवॉटरचं हे पाणी आहे. आता पाणी किती कमी झाले विचार करू शकता की हे सर्व गावाचे अवशेष आता दिसू शकतात. आणि इकडे बघा, हे पुलाचे काम चालू आहे, हे बघू शकता. आता हे किती कॅप्चर करत ते मला माहीत नाही, पण हे सर्व पुलाचे काम चालू आहे. आता तिकडे पण एक अवशेष दिसतात, ते पण मला वाटते कुठल्या तरी मंदिराचे आहेत. तर चला आता आपण तिथे जाऊया आणि तिथे पण काय काय पाहायला मिळते ते बघूया.
व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आपला हा छोटासा प्रयत्न होता जे गावे धरणाच्या आत गेलेले आहेत ते दाखवण्याचा. तर नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना पण कळून द्या की कसे गावं आहेत आणि तुम्ही या गावातून होता की नाही होता, म्हणजे तुमचे पूर्वज या गावातून होते की नाही होते हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.